मेंटल हेल्थ बद्दल बोलायला हवं. आपण आपल्या मनाची काळजी घेतोय का? सोशल मीडियामुळे किती स्ट्रेस वाढलाय ना? येस, आपल्याला हे सगळं माहिती आहे आणि खूप छान वाटतं आपल्याला हे दरवेळेस ऐकायला. स्ट्रेस्ड वाटतंय का? तुम्हाला इमोशनली ड्रेन्ड आउट वाटतंय का? तर डोंट वरी, आपल्या शरीरामध्ये खूप आनंदी, हॅपी असं एक केमिस्ट्री लॅब आहे, जे आपल्याला खूप मदत करत असतं आनंदी राहण्यासाठी. असे कुठले 4 हॉर्मोन्स आहेत जे सायंटिफिकली प्रूव्हन तुम्हाला आनंदी करत असतात. जर तुम्हाला स्ट्रेस्ड आउट वाटत असेल तर ते तुम्हाला स्ट्रेस फ्री करणार आहेत. तुमच्यात जर का कॉन्फिडन्सची कमी असेल तर तुम्हाला आत्मविश्वास पण आणून देणार आहेत ते. आणि एकंदरीत एक आनंदी, छान आयुष्य कसं जगायला पाहिजे हे सायंटिफिकली प्रूव्हन कसं आहे, हे या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. चांगल्या सवयी लावणं, माइंडफुलनेस, पर्सनल डेव्हलपमेंट, स्किन केअर, फॅशन अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉइंट नंबर 1, डोपामिन. पहिला हॉर्मोन जो तुमच्या मेंटल हेल्थला खूप चांगलं ठेवणार आहे तो म्हणजे डोपामिन. डोपामिनला आपण बक्षीस देणारं हॉर्मोन असंही म्हणतो. आता एक्झॅक्टली डोपामिन काय करतं? आता तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कुठली ना कुठली तरी टास्क कंप्लीट करत असता, कुठली ना कुठली तरी कामं कंप्लीट करत असता. तुमच्या ऑफिसमधलं वर्क असेल, कॉलेजमधलं असेल, घरातली कामं असेल. तर काम संपल्यानंतर तो जो आनंद असतो की आपण काहीतरी अचीव्ह केलेलं आहे, ते आपल्याला डोपामिनने मिळतं. जर का तुम्ही कुठली तरी गोष्ट नवीन करत असाल, नवीन पद्धतीने करत असाल किंवा नवीन एक सुरुवात करत असाल, तर तो जो आनंद असतो तो पण आपल्याला डोपामिन देतं. म्हणजे काय, एक इंटरनल मोटिवेशन जे आपल्याला मिळतं, आतूनच एक आपल्याला असं असतं की येस, मी हे काहीतरी अचीव्ह केलेलं आहे, हे आपल्याला डोपामिन देत असतं. आता डोपामिन हे आपल्याला सगळं देतंय हे बरोबर आहे. पण डोपामिन अजून वाढवायचं कसं? हा हॉर्मोन कसा वाढवायचा सो दॅट आपल्याला अजून आनंदी वाटेल? आता हे हॉर्मोन आपण डे टू डे लाईफमध्ये वाढवू शकतो. आता लेट्स अज्युम तुम्हाला ऑफिसला जायचंय आणि ऑफिसला जाऊन काम करायचंय. तर ही जी टास्क आहे, हे जे काम आहे, ते आपल्याला लगेच लक्षात येत नाही की ऑफिसला जायचंय आणि काम करायचंय म्हणजे एक्झॅक्टली काय काम करायचंय. तर एकदा तुम्ही ऑफिसला जेव्हा जाल तेव्हा एक टू डू लिस्ट करा सुरुवातीलाच. आता मी जेव्हा सिनियर डेव्हलपर म्हणून कामाला होते तेव्हा मी एक स्टार्टिंगलाच सकाळी आल्याच एक टू डू लिस्ट करायचे की त्या दिवसामध्ये मला काय लहान लहान कामं आहेत ते मी लिहून काढायचे. कम्प्युटरवर असो किंवा कुठल्या नोटपॅडवर असो. ती कशी? तर फॉर एक्झाम्पल माझी मीटिंग आहे 9 वाजता, की 9:30 वाजता माझ्या ज्युनियर्सची स्टँड अप असणार आहे किंवा मला एक कोड रिराईट करायचा आहे, तो अर्जंटली पाठवायचा आहे किंवा मला कुठलं युनिट टेस्टिंग करायचंय का, मग ते लिहिलेलं असायचं किंवा कुठले इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत का, तर ते लिहिलेलं असायचं. म्हणजे लहान लहान टास्क मध्ये मी अख्खा माझा दिवस जो आहे तो डिवाइड केलेला असायचा. ऑफिसचं जे काम आहे ते ऑफिस काम करायचंय, मला 8 तास ऑफिसचं काम आहे असंच म्हणून चालणार नाहीये. त्याच्यामध्ये काय कामं आहेत, एक्झॅक्टली काय कामं आहेत, ते 10, 20 अशी कितीही कामं असू शकतात, तर ते लिहून काढायची. का? कारण का जर का आपलं एक काम झालं, फॉर एक्झाम्पल माझी मीटिंग संपली, तर मी तिकडे टिक करेन किंवा डन म्हणेन. नेक्स्ट माझा जो इंटरव्ह्यू आहे तो संपलाय किंवा माझं युनिट टेस्टिंग आहे ते संपलेलं आहे, तर मी तिकडे डन करत जाईन. जेव्हा आपण त्या टास्कला डन करतो तेव्हाच आपल्याला आतून कुठून तरी असं वाटतं की आपण काहीतरी अचीव्ह केलेलं आहे. इंटरनलीच एक लहान लहान ज्या गोष्टींचा आनंद जो आहे तो आपल्याला मिळत जातो आणि त्याच्यानेच आपले डोपामिन जे आहे ते वाढणार आहे. हे तुम्ही बेसिक गोष्टींमध्ये पण करू शकता. जर का तुम्ही घरून एका ग्रॉसरी मार्केटला जाणार असाल, तुम्हाला खूप सामान खरेदी करायचं आहे, तर घरून निघायच्या आधीच तुम्ही बघू शकता की काय काय तुमच्या घरी नाहीयेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे दूध संपलंय किंवा तुम्हाला कांदे आणायचे आहेत, बटाटे आणायचे आहेत, साखर आणायची आहे, एक्सेट्रा. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर का आणायचं असेल तर ती लिस्ट डाऊन करा की ह्या गोष्टी मला आणायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही ग्रॉसरी मार्केटला जाल तेव्हा कुठेही न फिरता फक्त त्याच गोष्टींसाठी फिरलात तर तुम्ही ती गोष्ट आणलीत, कांदे आणलेत, डन. ओके, बटाटे घेतलेत, डन. असं करू शकता. ह्याने सायकोलॉजिकली, सबकॉन्शियसली असं वाटत जातं की आपण छोट्या छोट्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत आणि ह्याने तुमचं डोपामिन जे आहे ते रिलीज होणार आहे आणि तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे असं वाटणार आहे की तुम्ही खूप काहीतरी अचीव्ह केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशीसाठी पण एक्साइटेड असाल. तसंच तुम्ही बघा, कुठलीही लहानातली लहान गोष्ट आपण जर का पहिल्यांदा केली तर आपल्याला अजिबातच त्याचं कुठलं कॉम्पिटिशन नसते की ओके मी काहीतरी परफेक्ट करून दाखवणार आहे किंवा आता मी परफेक्शनच्याच मागे लागणार आहे. कारण आपल्या डोक्यामध्ये पण असंच असतं की आपण ही गोष्ट खूप पहिल्यांदा करतोय किंवा आपण पहिल्यांदा गिटार वाजायला शिकतोय किंवा असं नवीन कुठली तरी डिश आहे ती क्रिएट करतोय किंवा एक नवीन कुठला तरी खेळ आहे तो मी पहिल्यांदा शिकायला गेलीये. तर ह्यामध्ये कधीही मला असं वाटणार नाही की आता मी परफेक्टच असायला पाहिजे, कारण का मी हे पहिल्यांदाच करतेय. त्यामुळे एक डोपामिन हे रिलीज होत राहतं आणि त्यामुळे आपल्याला खूप छान वाटत जातं की येस, मी कुठली नवीन गोष्ट अचीव्ह केली. डोपामिनमुळे तुमचा जो ब्रेन आहे ते तुम्हाला शाबासकी देतोय की येस, तुम्ही हे खूप छान काम केलेलं आहे. पॉइंट नंबर 2, ऑक्सिटोसिन.
दुसरा हार्मोन ज्याने तुमची मेंटल हेल्थ खूप उत्तम होत असते, खूप चांगली होत असते, तो म्हणजे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनला तुम्ही असंही म्हणू शकता की तो प्रेमाचा हार्मोन आहे. ऑक्सिटोसिन जास्तीत जास्त रिलीज कधी होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाच्या माणसांबरोबर आहात. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करताय, तुमचा पार्टनर असेल, तुमचे आई बाबा असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, मित्र असतील, भाऊ बहीण असेल, कोणाही बरोबर तुम्ही तुमचा क्वालिटी टाइम स्पेंड करताय, त्यांच्याबरोबर राहताय, ह्याने तुमचा ऑक्सिटोसिन जो आहे तो खूप छान पद्धतीने वाढणार आहे. आता प्रॅक्टिकली ऑक्सिटोसिन आपण अजून कसं रिलीज करू शकतो आणि कसं अजून आनंदी राहू शकतो, तर तुमच्या कुठल्याही आवडत्या माणसाला, मग तुमचा नवरा असेल किंवा बायको असेल, आई बाबा असतील, मैत्रिणी असतील, पाळीव प्राणी असेल तुमच्याकडचा, तर त्यांना घट्ट मिठी मारा आणि त्यांना सांगा की तुमचं किती प्रेम आहे त्यांच्यावर. दुसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे दिलखुलासपणे तुमच्या आवडत्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट करा. जर तुम्हाला ती गोष्ट खरंच खूप आवडली असेल त्यांच्यातली, त्यांना ते सांगा की ही मला गोष्ट खरंच खूप आवडली आहे, किंवा तू खूप छान दिसतीयेस, किंवा तुझा ड्रेस खूप छान आहे, किंवा तू हे खूप चांगलं वागलीस आज. तसंच विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स मदत करा. जर तुमची मैत्रीण जी आहे ती कुठल्या तरी टफ फेज मधून जात असेल तर तिला लगेचच कॉल करा, किंवा कोणाला तुमची गरज लागत असेल, कुठल्या कलिगला असेल किंवा कुठल्या मैत्रिणीला असेल, तर तुम्ही विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स त्यांची मदत करा. जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स द्यायचे असतील तर तुम्ही सोशल मीडिया थ्रू पण कॉम्प्लिमेंट्स देऊ शकता. म्हणजे कोणतरी पिक्चर पोस्ट केलाय कुठल्या इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर, तेव्हा तुम्ही त्याच्यावर म्हणू शकता की खरंच खूप चांगला फोटो आहे. जर कॉम्प्लिमेंट्स द्यायचे असतील तर विदाऊट एनी सेकंड थॉट तुम्ही त्यांच्या सोशल मीडियाच्या पिक्चरवर वगैरे कॉम्प्लिमेंट देऊ शकता. जेन्युइन कॉम्प्लिमेंट्स द्या. जर तुम्हाला खरंच ते आवडलं असेल तर नक्कीच त्यांना ते सांगा. तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे क्वालिटी टाइम स्पेंड करा तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर. तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर तुम्ही डेटला जा. मग तुमची ती आई असू शकते, बाबा असू शकतात, नवरा असू शकतो, मैत्रिणी असू शकतात. डिनर डेटला जाऊ शकता, गप्पा मारू शकता, कुठले आधीचे किस्से परत परत सांगू शकता. ह्याने तुमचं जे ऑक्सिटोसिन आहे ते खूप छान पद्धतीने रिलीज होणार आहे आणि त्याने तुम्हाला खूप जास्त आनंद मिळणार आहे. चौथी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुम्ही थँक्यू म्हणायला शिका. कुठलीही लहानातली लहान गोष्ट जर का समोरच्याने केली असेल तर त्यांना थँक्यू म्हणणं हे पोलाइटनेस पण आहे, पण ऍट द सेम टाइम तुमच्या मनातून तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणता तेव्हा तुमचं ऑक्सिटोसिन जे आहे ते रिलीज होत असतं आणि त्याने तुम्हाला खूप आनंद मिळत असतो. तसंच आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना पण थँक्यू म्हणायला शिका. म्हणजे आपण खरंच खूप ग्रँटेड धरत असतो लहान लहान गोष्टी आपल्यासाठी जे करत असतात त्यांना. आपले आई बाबा तर रोजच काही ना काहीतरी आपल्यासाठी करत असतील, किंवा आपले जे पार्टनर आहेत ते आपल्यासाठी करत असतील आणि आपण खरंच खूप ग्रँटेड धरतो, आपल्याला कळत नाही ते. पण लहानातली लहान गोष्ट जरी त्यांनी केली असेल, ती तुमच्यासाठी केली असेल आणि तुम्हाला लगेच लक्षात आली, तर त्यांना थँक्यू म्हणा. ही फॉर्मॅलिटी नाहीये, पण हे तुमच्यासाठी पण आहे आणि तुम्हाला जास्त आनंदी वाटणार आहे. दुसऱ्यांना प्रेम देऊन किंवा दुसऱ्यांकडून प्रेम घेऊन ऑक्सिटोसिन जे आहे ते आपल्यातलं बूस्ट होणार आहे. आपले खूप छान हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होणार आहेत. पॉइंट नंबर 3, सेरोटोनिन. तिसरा हार्मोन ज्याने तुमची मेंटल हेल्थ खूप छान होणार आहे तो म्हणजे सेरोटोनिन. सेरोटोनिनला आपण असंही म्हणू शकतो की तो आपल्या मनस्थितीला, मूडला खूप स्टेबिलाइज करतो. सेरोटोनिनने आपलं झोपेचं जे तंत्र आहे ते खूप सुधारतं. आपलं ॲपेटाईट आहे, डाएट आहे ते खूप सुधारतं. आपली जी मनस्थिती आहे, इन जनरल मूड आहे, तो खूप असा छान सॅटिस्फाईड, एक हॅपी असतो. कोणाच्या बॉडीमधलं सेरोटोनिन जे आहे ते कमी झालं असेल तर त्यांना डिप्रेशन सारखे खूप मोठे आजार पण होऊ शकतात. त्याचमुळे आपण सेरोटोनिन आपलं कसं चांगलं राहील आणि किती चांगलं ठेवता येईल हे बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे ज्याच्याने तुमचं सेरोटोनिन वाढणार आहे ती म्हणजे सकाळच्या उन्हामध्ये, कोवळ्या उन्हामध्ये 10 ते 15 मिनिटं का होईना चालायला जा, किंवा टेरेसवर जाऊन फक्त कोवळं ऊन घ्या. कोवळ्या उन्हात थांबल्यामुळे, सनलाईटमुळे तुमचं व्हिटॅमिन डी पण वाढणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सेरोटोनिन पण वाढणार आहे. तुम्हाला आतूनच एक खूप छान आनंदी आणि खूप असं एक सॅटिस्फॅक्शन असेल. आय नो आता उन्हाळा आहे त्यामुळे खूप नंतर न जाता सकाळच्या वेळात अगदी टेरेसवर तुम्ही गेलात तरी चालणार आहे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे व्यायाम सुरू करा. तुम्ही जर का कुठलाच एक्सरसाइज करत नसाल तर एक्सरसाइज करायला आत्ताच सुरू करायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही वेट लॉस साठी, वेट गेन साठी हे अजिबातच नाहीये. हे तुमच्या मेंटल हेल्थ साठी, फिजिकल फिटनेस साठी आहे. तुम्ही बघितलं असेल जर का तुमचा खूप डल डे चालला असेल, तुमचा असा दिवस चालला असेल जो तुमचा टफ वाटत असेल तुम्हाला, आणि जर का तुम्ही अर्धा तास, पाऊण तास चालायला फक्त बाहेर गेलात तरी तुम्हाला चालून आल्यानंतर पण खूप छान रिफ्रेशिंग वाटतं. का तर सेरोटोनिन जे आहे ते आपलं बाहेर पडत असतं आणि त्याच्याने आपल्याला खूप आनंदी वाटत असतं. रोज किमान 45 मिनिटं तरी व्यायाम केलाच गेला पाहिजे. एक्सरसाइज करायला जायच्या आधी आणि एक्सरसाइज करून आल्यानंतर हे खूप डिफरंट गोष्टी आहेत आणि खूप चांगलं वाटणार आहे तुम्हाला जर का तुम्ही एक्सरसाइज करून आला असाल तर. तुमचा जर का स्ट्रेसफुल दिवस चालला असेल, तुमचे जर का मूड स्विंग्स चालले असतील, मूड खूप चांगला नसेल, जर का तुम्हाला दुःख होत असेल, तरीही तुम्ही चालायला जरी गेलात फक्त तरी तुम्हाला खूप छान वाटणार आहे चालून आल्यानंतर. त्याचमुळे व्यायाम हा मस्ट आहे. तिसरी गोष्ट ज्याने तुमचं सेरोटोनिन वाढणार आहे ते म्हणजे तुमच्या डाएटमध्ये काही काही फूड आयटम्स आहेत ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. ह्या फूड आयटम्सने तुमचं सेरोटोनिन नॅचरली वाढतं.
दिवसातून एक जरी गोष्ट त्यातली तुम्ही खाल्लीत तर सेरोटोनिन तुमच्या शरीरातलं वाढणार आहे. त्या गोष्टी म्हणजे केळं, अननस, अंडी, कुठलेही नट्स, कुठल्याही बिया, जवस असेल किंवा सनफ्लॉवर सीड्स म्हणतो ते असतील, ह्यातलं तुम्ही काहीही खाल्लं असेल तर तुमचं सेरोटोनिन वाढणार आहे आणि ह्याने तुम्हाला खूप छान एनर्जाइज आणि खूप हॅपी वाटणार आहे. तसंच जेवणानंतर तुम्ही छोटासा पीस डार्क चॉकलेटचा खाल्ला ते पण खूप चांगलं असेल तुमच्या शरीराला. सेरोटोनिन मेडिटेशन आणि माइंडफुलनेसने पण खूप चांगला वाढतो. मेडिटेशन 5 ते 10 मिनिटं ऍटलीस्ट रोज केलंच पाहिजे हे मला माहितीये. माझ्याकडून ऑन अँड ऑफ मेडिटेशन होत असतं, पण मी रोजच्या रोज रीडिंग करते, वाचते. सकाळी उठल्या उठल्या मला वाचायला खूप आवडतं आणि ते एक माझ्यासाठी कुठे ना कुठेतरी मेडिटेशन सारखं आहे, कारण का खूप शांत ह्याच्यात मी वाचत असते. माझं जे ब्रीदिंग आहे ते खूप इव्हन आउट असतं, खूप शांत असतं, त्यामुळे मी खूप प्रेझेंट मध्ये माइंडफुली वाचते. अशा कुठल्या गोष्टींनी तुम्हाला माइंडफुलनेसची जाणीव देतात किंवा माइंडफुली तुम्ही ते करता, म्हणजे बागकाम असेल, ते तुम्हालाही वाचन आवडत असेल किंवा तुम्हाला रेडिओवर गाणी ऐकायला आवडत असतील आणि पेपर वाचायला आवडत असेल, म्हणजे जे तुम्हाला आनंद देतात आणि त्याने तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटीच मिळते, ह्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या दिवसातून करायला पाहिजे. ह्या सगळ्याने तुमचं सेरोटोनिन जे आहे ते वाढणार आहे, त्याच्याने तुम्हाला हॅपी हॉर्मोन्स वाढणार आहेत. पॉइंट नंबर 4, एंडॉर्फिन्स. चौथा आणि शेवटचा जो हॉर्मोन आहे तो म्हणजे एंडॉर्फिन्स. एंडॉर्फिन्सने तुमची मेंटल हेल्थ जी आहे ती खूप छान सुधारते आणि त्यालाच आपण नैसर्गिक पेन किलर म्हणतो. तुम्हाला जर हर्ट झालं असेल, कोणाचं वाईट वाटलं असेल, तुम्हाला दुःख होत असेल किंवा तुम्ही खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगत असाल तर तुम्हाला एंडॉर्फिन्सची गरज आहे. एंडॉर्फिन्स रिलीज होण्याची गरज आहे. नॅचरल पेन किलर म्हणजे तुमचं जे काही दुःख असेल ते संपवण्यासाठी हे एंडॉर्फिन्स खरंच खूप मदत करेल. आता आपल्या शरीरामधले एंडॉर्फिन्स कसे वाढवायला पाहिजेत, तर जास्तीत जास्त हसा. हसण्यासाठी तुम्ही कॉमेडी शोज बघू शकता, पिक्चर बघू शकता, अशा लोकांमध्ये वावरू शकता जे खूप विनोदी आहेत नॅचरली, त्यांना खूप हसवायला आवडतं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर खरंच खूप आनंदी होता. मूड आणि वातावरण लाईट करणारे जे मित्र असतात त्यांना जपा. विनोदी आणि असे छान हसवत राहणारे, पॉझिटिव्हिटी देणारे जे मित्र असतात त्यांच्याबरोबर जास्ती राहायला लागा. एंडॉर्फिन्स वाढवण्यासाठी अगेन डार्क चॉकलेट जे आहे ते खूप चांगलं आहे. छोटासा पीस डार्क चॉकलेटचा तुम्ही जेवणानंतर खाल्लात तर तुमच्यासाठी खूप उत्तम राहील. जे तुमच्या बॉडीला सोसेल असं काहीतरी स्पायसी जर का तुम्ही खाल्लं तर त्याच्याने पण तुमचं एंडॉर्फिन वाढणार आहे. कुठल्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी जास्तीत जास्त करा. म्हणजे तो जुना पिक्चर बघणं असो किंवा तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही असे जस्ट सनसेटचे फोटो काढणं असो किंवा तुम्हाला आवडतं म्हणून ब्रेक म्हणून सॅटर्डे संडेला तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेलाय किंवा तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही डिनरसाठी कुठल्या तरी छान हॉटेलमध्ये गेलाय, एक तुमच्यासाठी म्हणून सेल्फ केअर रुटीन फॉलो करताय, सेंटेड कॅन्डल्सने किंवा छान फेस पॅक लावून, गरम पाण्याने आंघोळ करून, अशा गोष्टी करा ज्याने नॅचरली तुमचा एंडॉर्फिन वाढणार आहे. म्हणजेच नॅचरली तुम्हाला त्याने खूप आनंद मिळतो, त्याचमुळे तुमचे एंडॉर्फिन्स पण वाढतील आणि तुम्ही खूप स्ट्रेस फ्री जगाल. ह्या 4 हॉर्मोन्समुळे आपल्याला काय कळलं तर कुठलाही जो आनंद आहे तो आपल्या आतून आहे, आपल्या शरीरामधून आहे. आपण जर का बाहेरून आनंद शोधत राहिलो तर तो खूप तात्पुरता असेल. आपल्या इंटरनल शरीरामधूनच आपल्याला आनंद मिळणार आहे, म्हणजेच स्वतःमध्ये तो आनंद दडला आहे. आता जर का तुम्ही स्ट्रेस्ड असाल आणि त्यातच तुम्हाला दुःख मानायचं असेल तर हा तुमचा चॉईस आहे. पण जर तुम्हाला आनंदी राहायचा चॉईस करायचा असेल तर ह्या 4 हॉर्मोन्समुळे आपण आनंदी राहू शकतो आणि आपल्याला आनंदी राहायचंय हे आपल्याला दरवेळेस चूज करायला लागतं, हे लक्षात ठेवा. आनंदी राहायचं असेल, खुश राहायचं असेल तर आतूनच आपल्याला काम करायला पाहिजे, हे सांगण्याचा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे कुठले व्हिडिओज अजून तुम्हाला आवडतील बघायला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.